विसर्जन होणार आहे। गणरायाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल हजेरी लावली होती। हा ताफा पोहोचलेला आहे, मोर्चा पोहोचलेला आहे। तर जुन्नरमध्ये जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। ते जुन्नरमध्ये आज पोहोचले आणि आता शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचलेले आहे। शिवनेरी गडावर नतमस्तक होत आणि त्यानंतर ते पुढे मुंबईकडे रवाना होणार आहे। या ठिकाणी मनोज जरांगेंची जाहीर सभा देखील होणार आहे। त्यामुळे या सभेच्या माध्यमातून मनोज जरांगे मराठा समाजाला नेमकं काय आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। जरांगे यांना आझाद मैदानावर आधी परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र तरीही ते आपल्या आंदोलनावर ठाम होते। त्यानंतर त्यांना परवानगी मिळाली आणि हा मोर्चा आगेकूच करत आहे। रात्री उशिरापर्यंत जरांगे मुंबईत पोहोचू शकतात। दुसरीकडे विखे पाटील मंत्री उदय सामंत यांच्याकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांना मुंबईमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे सरकारच्या या प्रयत्नांना यश येतं की मनोज जरांगे आझाद मैदानावर धडकतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्याची शिवनेरीच्या पायथ्यावरची ही दृश्य, राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मराठा आंदोलन सुरू झालेलं आहे। मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाची हाक दिलेली आहे आणि आझाद मैदानावर जात उपोषण करण्यावर आपण ठाम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे शिवनेरीच्या पायथ्याला दाखल झालेले आहे। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक या ठिकाणी दाखल झाल्याचं दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। तर मनोज जरांगे शिवनेरीवर जात अभिवादन करणार आहे आणि त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास सुरू होईल। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आमच्यासोबत सध्या जोडले गेले आहे। विजय, मनोज जरांगेंचा हा मोर्चा जुन्नरमध्ये दाखल झाला, या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत झालं, आता ते शिवनेरीच्या पायथ्याशी दाखल झालेत, काय माहिती आहे? नक्कीच जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील आता शिवनेरीच्या पायथ्याशी दाखल झालेले। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत जे आहे ते शिवनेरीच्या पहिल्या पायरीवरती मोठ्या जंगीत स्वागत करण्यात येत आहे आणि या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्या पायरीला नमन करत आता शिवनेरी किल्ला जो आहे तो आता चढण्यासाठी सर करण्यासाठी सुरुवात देखील केली आपल्याला पाहायला मिळत। कारण मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता 29 ऑगस्ट रोजी आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावरती आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा जी आहे ती केली होती। त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील हे काल मुंबईत आंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच झाली होती। पहिला मुक्काम जो आहे तो त्यांचा जुन्नरच्या शिवनेरी या पायथ्याशी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने जे आहे ते मराठा समाज त्यांच्यासोबत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता पहिला मुक्काम जो आहे शिवनेरीच्या पायथ्याशी त्यांचा पार पडलेला आहे आणि आता दुसऱ्या दिवसाची सुरुवात जी आहे ती देखील आता शिवनेरीवरती दर्शन घेऊन शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील हे सुरुवात करणार आहेत आणि या ठिकाणून आता मनोज जरांगे पाटील यांचा दुसऱ्या दिवसाचा प्रवास जो आहे तो देखील आता सुरुवात होणार आहे। त्याच अनुषंगाने आता मनोज जरांगे पाटील आता पुढील मोर्चाला देखील सुरुवात करणार आहे। आज सायंकाळी जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने महत्त्वाचं पाहायला गेलं तर आज शिवनेरीवर ते दर्शनही घेणार आहे, त्यासोबतच त्यांची जाहीर सभा देखील होणार असल्याचं कळतंय। त्या पार्श्वभूमीवर गर्दीचं कसं नियंत्रण करण्यात आलेलं आहे आणि कधीपर्यंत ही सभा होऊ शकते? नक्की जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहेत आता मनोज जरांगे पाटील आता दर्शनासाठी निघालेले आहेत आणि या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील आता खाली सभा जी आहेत आयोजित करण्याच्या सभेत मनोज जरांगे पाटील हे समाजाचे संबोधन जे आहे ते देखील साधणार आहे, संवाद त्या ठिकाणी साधणार आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। मात्र सध्या जर पाहिलं गेलं त्यांचं स्वागत जे आहे ते मोठ्या संख्येने करण्यात येत आहे। कालपासून जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील यांना अवघ्या काही किलोमीटरचं अंतर काढण्यासाठी घंटे जे आहेत ते लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांचा दौरा जो आहे तो सुरुवात झाल्याचा पाहायला मिळतात। सध्या त्यांनी आता शिवनेरी किल्ला जो आहे तो चढण्याचा देखील सुरुवात केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने देखील थोड्या वेळामध्ये रवाना देखील होणार आता तर पाहिलं गेलं तर या अनुषंगाने आहे त्या सरकारकडून देखील आता
पावलं उचलल्याचे अंदाज जो आहे तो वर्तवले जात आहे. त्याच अनुषंगाने आता जी. सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट अगदी घेऊ शकतं. शिष्टमंडळासंदर्भात विजय तुम्ही म्हटलेला आहे, त्या संदर्भातच माझा पुढचा प्रश्न की एकीकडे जरांगेंचं हे आंदोलन सुरू आहे, जरांगे आझाद मैदानाकडे जाण्यावर ठाम आहे, परवानगी त्यांना मिळालेली आहे, मात्र दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ त्यांना रोखण्याचे पूर्ण प्रयत्न करतायत. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत यांच्या चर्चा सुरू आहेत, प्रयत्न सुरू आहे. आजही अहिल्यानगरमध्ये बैठक होणार आहे, त्यामुळे कुठेतरी थांबवण्याचे हे प्रयत्न यशस्वी होतील का असाही प्रश्न पडतोय. नक्कीच जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील जे आहे ते आता मुंबईच्या दिशेने कूच केल्यानंतर जर पाहिलं तर सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते देखील तयार झालं. माहिती जी आहे ती देखील मिळाली होती. यामध्ये जर पाहिलं राधाकृष्ण विखे पाटील देखील यामध्ये असणार आहे, त्याचबरोबर रावसाहेब दानवेचं नाव देखील यामध्ये समोर येत आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा थांबवण्यासाठी जी. सरकार जे आहे ते जी, विजय अधिक माहिती संदर्भात तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर मनोज जरांगे शिवनेरीच्या पायथ्याशी, मराठा आंदोलक शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचलेले आहे. आता ते शिवनेरीवर जात आहेत. शिवनेरीवर ते दर्शन घेतील, त्यानंतर त्यांची सभा होईल आणि हा मोर्चा पुढे निघेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. राज ठाकरेंच्या 1.5 दिवसांच्या बाप्पाचा आज